सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या महिलांचा सत्कार सोहळा थोड्याच वेळानंतर सुरू करण्यात येईल. तुम्ही कमेंट्री सांगता नको म्हणते आता वेळ लागते. सुरेख फटका सामन्याला होते सुरुवात. या स्पर्धेतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सुवर्णकार मालवण संघ नाणेफेक जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. तीन चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 6 धावा. सुरेख चेंडू. कृष्णा पाटकर आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी या मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव मातोंडगावचा सुपुत्र सन्मान्य कृष्णा पाटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला गेलाय. डीप वाईड डिश लॉंग ऑनला झालेला चेंडूचा प्रवास. प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी ठरतायत आणि या एकेरी धावने सांघिक धाव संख्या 1 ने वधारली जाते. 7 धावा धाव फलकावर. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुमध्ये रंग 7, लग्नाचे फेरे सुद्धा 7 आणि या दैवज्ञ चषक मध्ये असणारी तुमची आम्हाला 7, त्याच 7 वर जाऊन पोहोचलेला धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. अंतरिम चेंडूवर पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका. प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव घेण्यात 2 फलंदाज यशस्वी ठरतायत. पहिल्या षटकाची होते सांगता. एका षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धाव संख्या धाव फलकावर. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 8 धावा धाव फलकावर. प्रत्येक चौकार षटकारासाठी संदीप आर्ट ज्वेलरी दादर यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजासाठी ही नामी संधी आणि निश्चितपणे या संधीचा पूर्णपणे फायदा उठवावा या इराद्याने मात्र ही जोडी आहे मैदानामध्ये. एक षटकार मात्र निश्चितपणे आला आहे. फलंदाज सिद्धार्थच्या बॅटमधनं आता मात्र स्ट्रायकिंगला निलेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. षटकातील पहिलाच चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं. एकेरी धावेसाठी. 1 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 9 धावा धाव फलकावर. षटके पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला हलक्या हाताने स्टिअर केला. डीप वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 11 धावा धाव फलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 11 धावा. सलामीची आलेली जोडी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा झालेला प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव घेण्यात 2 फलंदाज मात्र यशस्वी ठरतायत. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 12 धावा धाव फलकावर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 एकेरी धावा. षटके पुढचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये यावेळी मात्र निश्चितपणे फंबल होताना दिसतोय क्षेत्ररक्षक आणि पाहायला मिळतोय संदीप आर्ट चौकार. या चौकारांची सांघिक धावसंख्या वधारली जाते. 15 धावा धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त.
प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक संदीप आर्ट ज्वेलरी दादर यांच्या माध्यमातून आणि या चौकाराने 50 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू थांबणार नाही आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. वन बाउ सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. संदीप आर्ट चौकार. सिद्धार्थच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. सुरेख पंचांची कामगिरी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित कानडे, अनिकेत सागवेकर आणि पंच इलियास तालमेडा या तिन्ही पंचांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी झालेला प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये यावेळी मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज धन्यता मानतायत आणि या एकेरी धावेमुळे मात्र षटकाची होईल सांगता. 2 षटकांचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते बिनबाद 20 धावा. यानंतर सामना रंगतोय. यानंतरचा सामना असेल स्वामी समर्थ बांदा विपक्ष सुवर्णकार कुडाळ या 2 संघाच्या दरम्यान. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असेल की पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वामी समर्थ बांदा विपक्ष कुडाळ सुवर्णकार या 2 संघाच्या दरम्यान यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं संघाकडनं 3रं षटक थोडंसं कमी रन पाहायला मिळतंय. मात्र फिरकीची जादू या मैदानावर करताना पाहायला मिळतोय. पहिल्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू फलंदाजाला बीट करतो या चेंडूवर. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 20 धावा धाव फलकावर. षटकात पुढील चेंडू हलक्यात आणि चेंडूला स्टिअर केला. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. श्री गणेशाचा शुभ अंक 21 त्याच 21 वर जाऊन पोहोचलेला धावफलक बिनबाद 21 अशी सुरुवात पाहायला मिळते. एक दमदार सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुवर्णकार मालवणचा क्रिकेट संघ. मात्र दुसऱ्या बाजूने निश्चितपणे रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न निर्धाव चेंडूचे झाले सांगता. गजंत लक्ष्मी साळगावचा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने मालवण संघ टिच्चून गोलंदाजी आज मैदानावर करावी लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये हा बी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र यावेळी स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा इरादा आणि त्या इराद्यामध्ये मात्र निश्चितपणे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सलामीर आलेला फलंदाज निलेशला परतावं लागते रनआउटच्या स्वरूपात माघारी. किती झाले 21 21 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 21 धावा. या षटकामध्ये फक्त एकेरी धाव निघते. दुसऱ्या बाजूने अक्षय नावाचा फलंदाज हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये दिशाहीन गोलंदाजी. पंच अजित कानडे यांचे दोन्ही हात झाले समांतर. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते 22 धावा धाव फलकावर. षटके पुढील चेंडू पुढे सरसावून मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे.
आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वन बाउन्स सीमा रेषा पार पोहोचतोय. चेंडू संदीप आर्ट चौकारासाठी आणि या चौकारानिशी सांघिक धावसंख्या 4 ने वधारली जाते. 26 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 26 धावा धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी. हॅलो आणि अंतरिम चेंडूवर पुन्हा एकदा चेंडूला उडावले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेण्याची संधी. शेवटच्या क्षणी मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र हा झेल मातृभूमीला दान केला जात. फलंदाजाला जीवनदान यावेळी मैदानामध्ये मिळते. दुहेरी धावेची लहर मात्र मैदानामध्ये येते. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने वधारली जाते. 28 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ पडलाय माघारी. 3 षटकांच्या समाप्ती अखेरी सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज अमित कारेकर पाहायला मिळतोय. षटकातील पहिलाचा चेंडू निश्चितपणे शॉर्टम्पूल करण्यासाठी झालेला प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होताना दिसले. ज्या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार होता त्या ठिकाणी मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येत 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते. 30 धावा धावफलकावर. अक्षय नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होता. मोठे फटके खेळण्यासाठी अक्षय माहीर मानला जातो. मात्र यावेळी मैदानामध्ये अक्षयचा झेल सोडण्यात येतोय. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये अमित कारेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील असेल दुसरा चेंडू. अक्षय असेल स्ट्रायकिंग एंडला सज्ज. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफसाईडच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंचांना कवयत करायला भाग पाडणारा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त एका धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 31 धावा धावफलकावर. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ असेल बाकी. अक्षयकडे मोठे फटके आहेत आणि ते मोठे फटके आज मैदानामध्ये खेळावे लागतील. संघाला एक फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जायचं असेल तर निश्चितपणे अक्षयला ती जबाबदारी मैदानामध्ये घ्यावी लागेल आणि त्याच जबाबदारीने अक्षय मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र हा झेल मातृभूमीला दान करत चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा रेषा पार. पाहायला मिळतोय संदीप आर्ट चौकार. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. एकेरी धाव घेण्यात धन्यता मानतायत फलंदाज. स्वतःकडे स्ट्राईक येण्यात सिद्धांत नावाचा फलंदाज धन्यता मानतोय आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 36 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 36 धावा धावफलकावर. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. स्ट्रायकिंगला आहे फलंदाज सिद्धांत, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मैदानावर दाखवून दिला या फलंदाजाने. आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज, तोडफोड करणारा फलंदाज. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळसा घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी सुद्धा मैदानामध्ये. वाईड आणि त्यावर निघालेली 1 धाव. एकूण 2 धावा आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 2 ने वधारली जाते. 38 धावा धावफलकावर. मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन होतंय. एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 39 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अंतरिम 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. गजांत लक्ष्मी साळगाव क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र निश्चितपणे उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. पाहायला मिळतोय संदीप आर्ट षटकार.
मात्र निश्चितपणे पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. पहिल्या प्रयत्नात मात्र निश्चितपणे यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय, आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि त्यामुळे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकारासाठी आणि या चौकारानिशी तब्बल 5 धावा धावफलकावर आणि संघाचं अर्धशतक मात्र धावफलकावर पाहायला मिळतंय. 50 धावा धावफलकावर गजांत लक्ष्मी साळगाव संघ. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी आणि अंतरिम चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एक दमदार खणखणीत षटकार संदीप आर्ट ज्वेलरी षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारानिशी मात्र पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. वैयक्तिक 36 धावांची बहारदार खेळी सिद्धार्थची या मैदानावर पाहायला मिळाली आणि सांघिक धावसंख्येला नेऊन ठेवलाय 56 धावा. नाना पाटेकरांच्या अब तक 56 वर जाऊन पोहोचलेला धावफलक. 24 चेंडू 56 धावा, 57 धावांची आवश्यकता सुवर्णकार मालवण क्रिकेट संघाला. सुवर्णकार मालवण क्रिकेट संघ या मैदानावर 24 चेंडू मध्ये 57 धावा जमवणार की दुसऱ्या बाजूने मात्र यावेळी मात्र गजांत लक्ष्मी साळगाव संघ आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर उभारलेल्या धावांचा डोंगर आणि या डोंगरापासून मालवण क्रिकेट संघाला मात्र दूर ठेवण्यात यशस्वी होणार हे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला समजणार. मायक्रोफोनवर होतोय बदल, मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मंथन परब आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्वामी समर्थ बांदा विपक्ष सुवर्णकार कुडाळ या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान. दोन्ही क्रिकेट संघातील कर्णधारांना विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तोपर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधील यशस्वी दैवज्ञ महिलांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मी पहिल्या महिला ज्या सौ प्रतिभा विठ्ठल पाटणकर कुडाळ यांना मंचासमोर येण्याचं विनंती करतो. सौ प्रतिभा विठ्ठल पाटणकर. त्यानंतर मालवण येथील सौ स्वप्नाली उमेश नेरुरकर, तसेच सौ भाग्यश्री प्रसाद धारगळकर मालवण यांनी या मंचासमोर यायचे आहेत. सौ प्रतिभा विठ्ठल पाटणकर कुडाळ या पूर्वाश्रमीच्या प्रतिभा विश्वनाथ अडुरकर बोरिवली असून आता त्या विजयासाठी सेंटर कुडाळ यांच्या प्रोप्रायटर आहेत. गेली 18 वर्षे त्या कराची महाराष्ट्रीयन शिक्षक प्रसारक मंडळ कुर्ला काउन्सिलिंग मेंबर आहेत. 30 वर्षे कुडाळ हायस्कूल बरोबर काम करत आहेत. दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ कार्यकारिणी सभासद स्थापनेपासून कार्य करत आहेत. 23 वर्षे कैलासवासी विजयावंत पाटणकर वाचनालयाच्या अध्यक्ष आहेत. नगर वाचनालय वेंगुर्ला यांच्याकडून आदर्श पुरस्कार मिळाला. महिला मंडळाच्या 23 ते 22 वर्षे सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत. बाबावर्धम थिएटरच्या त्या 30 वर्षे सभासद आहेत. पंचक सिनेमामध्ये त्यांनी छोटासा रोल केला आहे. अंधारलेल्या स्वप्नरेषा या नाटकात त्यांनी काम केलं आहे. त्यात त्यांनी प्रकाश पाटणकर यांच्या आईचा रोल केला आहे. अशा या अष्टपैलू प्रतिभाताईंचा आम्ही सत्कार करत आहोत.
त्या प्रतिभा काकीम प्रसिद्ध आहेत. राजू पनवेलकर यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. धन्यवाद. त्यानंतर मालवण येथील सौ स्वप्नाली उमेश नेरुरकर या 12वी पासून त्या मालवण स्नेहल भजनी मंडळाच्या अध्यक्ष आहेत. तसेच त्या लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष आहेत. दैवज्ञ महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत. तसेच गेली 5 वर्षे त्या मालवणच्या नगरसेविका म्हणून काम करत आहेत. तसेच त्यांनी उपनगराध्यक्षपदसुद्धा भूषवलेले आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून दैवज्ञ समाजाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत आहेत. अशा या यशस्वी महिलेचा या ठिकाणी सत्कार होत आहे. इनिंगला होते सुरुवात या मैदानावर पाठलाग करायचा आहे 57 धावसंख्येचा, तो म्हणजे सुवर्णकर मालवण संघाला. एक तगडा खेळाडू आहे संघाकडे कृष्णा पाटकर, त्याच्या साथीला नॉन सायकल दिशेने. तसेच सौ भाग्यश्री प्रसाद धारगळकर मालवण यांचा या ठिकाणी श्रीयुत बंड्या नेरुरकर यांच्या हस्ते सत्कार होत आहे. दिलीप हिरलोस्कर यांच्या हस्ते सत्कार होत आहेत. श्री भाग्यश्री प्रसाद धारगळकर यांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय करायच्या हेतूने इमिटेशन ज्वेलरीची गेली 9 वर्ष व्यवसाय करत आहेत. एक महिला उद्योजक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. अशा या महिलांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहेत. धन्यवाद. धन्यवाद. ओळ्या मैदानावर पाठलाग करायचा आहे 57 धावसंख्येचा. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, सुंदर पद्धतीचा पटका या मैदानावर. हलक्या हाताने दिशा दिली मैदानावर. एकेरी धावेची लहर मैदानावर. 1 धाव कंप्लीट झाले. एकेरी धावेने संघाचा श्री गणेश होतोय. टीमचं खातं ओपन होतंय मैदानावर. पाठलाग करायचा आहे 57 धावसंख्येचा. दोन्ही तगडेच संघ आहेत एकामेकाच्या विपक्ष या मैदानावर. सुवर्णकार मालवण विपक्ष गजांत लक्ष्मी साळगाव, दोन्ही संघांमध्ये ही लढत मैदानावर. गोलंदाजी मार्कवर अक्षय सज्ज होताना पाहायला भेटतोय. साहिल सज्ज स्ट्रायकर यांच्याशीने आक्रमण पसंत करण्याचा प्रयत्न होता मैदानावर. सुंदर लाईन यांनी गोलंदाजी मैदानावर. गोलंदाजीचं कौतुक हे मैदानावर करावं लागेल. महत्वपूर्ण आज सामना या मैदानावर. लीग शीटची ही स्पर्धा या मैदानावर पाहायला भेटते. सिंधुदुर्ग सुवर्णकार आयोजित दैवज्ञ चषक 2024 चा रणसंग्राम. शक्यतो पुढील चेंडू. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, सुंदर पटका या मैदानावर. मिड ऑन रिजनला 1 बाउंड चेंडू सीमा रेखा पार. संदीप आर्ट ज्वेलर्सचा एक दर्जेदार असा चौकार मैदानावर. लेकाजोका मैदानावर पाठलाग करताना 57 धावसंख्येचा. एका बाजूने साहिलने आक्रमण पसंत केलंय मैदानावर. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आहे प्रगतीपथावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न सातत्यानं होत आहे. लाईन मध्ये एका बाजूने बदलाव केलाय तो गोलंदाजीने या मैदानावर. एका निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा असा लेखाजोखा या मैदानावर. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आहे दैवज्ञ चषक 2024 चा रणसंग्राम. मोठा पटका टोलवायचा अप्रयत्न मैदानावर. सातत्याने चेंडू मिस होत आहे. सुरेख गोलंदाजी कौतुक करावं लागेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक भेदक मारा हा गोलंदाजाच्या माध्यमातून या मैदानावर पाहायला भेटतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा ही रनबॉलची स्थिती या मैदानावर पाहायला भेटते. षटकातील अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न मैदानावर. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिस होतो. एका निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका बिनगडी बाद 5 धावा असा हा लेखाजोखा मैदानावर.
तो कृष्णा पाटकर या मैदानावर सायकर यांच्याशी बराच काळ टेनिस क्रिकेट खेळलाय आणि तो अनुभव मैदानावर झोकून देत कार्य करावं लागेल या मैदानावर. कारण पाठलाग करायचा 57 धावसंख्येचा प्रतिस्पर्धी संघाने एक तगडं आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाला जर भेदायचं असेल तर आक्रमण पसंत करावं लागेल कृष्णा याला या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ सज्ज होतोय. 36 धावांची एक बहारदार खेळी सिद्धार्थची मैदानावर पाहायला भेटले. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून देखील कार्य करतोय. सुंदर लाईन मैदानावर, सुंदर लाईन आणि लेंथवर फोकस केलाय. गोलंदाजी सुरुवात तर चांगली केली आहे, सुरुवात तर अगदी दिमाखात केली आहे. शेवट देखील अशाच पद्धतीचा गोड आणि गोमटा तो करू शकेल का, की येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून आक्रमण मैदानावर होईल, ती मात्र येणारी वेळ येणारा काळ उत्तर देईल मैदानावर. षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ आहे, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. आडव्या टप्प्यात टोलवायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतोय. प्रथमतः फलंदाज बीट झालाय आणि तदनंतर यष्टरक्षक देखील बीट झालाय. एक धाव मैदानावर सफल ठरताना पाहायला भेटते. एकरी धावेने संतुष्ट व्हावं लागतंय आणि एकरी धावेची लहर सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होताना पाहायला भेटेल. 6 धावा धावफलकावर असा लेखाजोखा मैदानावर. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024च्या माध्यमातून तिने ऑफिशियल पंच लाभलेत. सर इलियास सलमेडा, सर भवी कानडे, सर अनिकेत सागवेकर हे तिन्ही पंच आहेत आणि आमच्या समवेत साथी समालोचक सर जयेश परब आणि कॉमेंट्री बॉक्स पण स्कोरिंग काउंटिंगची कामगिरी पार पाडताना संकेत कासेकर आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट .in ची टीम पूर्ण कामगिरी करते. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून कॅम्पचे भव्य दिवस मैदानात दैवज्ञ चषक 2024चा थरार या मैदानावर दुसरी लढत या मैदानावर पाहायला भेटते. षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ आहे, तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. हल्ला बोल होईल का मैदानावर. षटक पद्धतीचा चेंडू होत्या, संधी होती या मैदानावर आक्रमण करण्याची. निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. सुंदर गोलंदाजीचा नजरना कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं मैदानावर. भेदक मारा करतोय, रोखून धरले आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून. मात्र फलंदाजांना देखील कामगिरी करणं गरजेचं आहे, जबाबदारीने क्रिकेट गरजेचं आहे. आडव्या टप्प्यात टोलवायचा प्रयत्न, बराच का चेंडू वेत मिड ऑन रिजनला चेंडूचा प्रवास, चेंडू फर्रार भेटेल लावा अर्धा डझन मैदानावर, 6 धाव मैदानावर. साठी तब्बल 50 रुपये संपूर्ण स्पर्धेसाठी पारदर्शक आहे. साहिलने मैदानावर आक्रमण पसंत केलं या मैदानावर. अशाच पद्धतीचा खेळ सातत्याने साकारावा लागेल, कारण पाठलाग करायचा 57 धावसंख्येच्या मैदानावर. षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ, 5वा चेंडू मार्गस्थ आहे. षटपीत पद्धतीचा चेंडू या मैदानावर. नजरा आहेत पंचांकडे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. सतीश शेवटी फलंदाज एका बाजूने, एक षटकाराच्या जोरावर एका चौकाराच्या जोरावर नटलेले खेळी. साहिल याची समाप्त होते. साहिल बॅक टू द पवेलियन. डीजे तिथून माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर विनंती होते संघाला आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्या. थोडेसे अडथळे येत आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आहे, सहकार्य करायचं आहे. आडव्या पटका टोलवायचा प्रयत्न, बराच का चेंडू वे, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट रिजनला, चेंडू फर्रार भेटेल लावा 6 या मैदानावर. आक्रमक क्रिकेट. माध्यमातून स्पर्धा आहे, एक माना सन्मानाची स्पर्धा आहे. विनंती असेल तमाम क्रीडा रसिक, बरेचसे क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, सहकार्य करायचं ही विनंती असेल अगदी कडकडीची.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा असा लेखाजोखा मैदानावर पाठलाग करताना 57 धावसंख्येचा मैदानावर कृष्णा पाटकर अजूनही मैदानावर आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे, बरेचसे स्पर्धकांना गाजवले आहेत. पुढचा सामना असेल स्वामी समर्थ बांधा विपक्ष सुवर्णकार कुडाळ संघ. दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या विनंती असेल. दोन्ही संघ कर्णधार आडवेटा पटका टोलवलाय, सुंदर पटका मैदानावर डीप बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला चेंडूचा प्रवास सरळ चेंडू सीमा रेखा पार भेटेल लावा 6 या मैदानावर. सामन्याची नाणेफेक करायची आहे. स्वामी समर्थ बांधा विपक्ष सुवर्णकार कुडाळ संघ. सुंदर पद्धतीचा फटका या मैदानावर. एका मोठ्या फटक्यानंतर सन्मानजनक क्रिकेट कलात्मक गुण मैदानावर दाखवून दिलाय आणि संदीप ज्वेलर्स एक दर्जेदार चौकार मैदानावर आणि चौकारानं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. 28 धावा पाठलाग करताना 57 धावसंख्येचा. तोपर्यंत आपण जाऊया एका सुमधुर संगीताकडे. संदीप किनेकरच्या माध्यमातून डीजे. चालतंय 10 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. या स्पर्धेच्या माध्यमातून अंसूर गावच्या उपसरपंचा सन्मान्य सौ वैभवी मालवणकर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती होते आमच्या मान्यवर कक्षेमध्ये आपण यायचं आपलं स्वागत आहे. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मैदानावर हलक्यातून दिशा देण्याचा प्रयत्न शॉर्ट फाइंडिंग रिजनला सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं. एकर धावेची लहर मैदानावर. एक धावसंख्येने सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटेल. 29 धावा धावपलकावर असा लेखाचोखा मैदानावर. जसं धावा येत आहेत तसं समीकरण बदलत आहे. 9 चेंडू विजयासाठी 28 धावांची ही गरज. हे समीकरण मैदानावर. अमित सज्ज होताना पाहायला भेटतो. सायकर एंटर शिंदेच्या साथीला सलामीला गेलेला कृष्णा पाटकर मैदानावर आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज चिन्मय सज्जा. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न बॅटची वरची गडा गाऊन यष्टिरक्षकाला संधी होती आणि संधी एकदाच भेटते. भेटलेल्या संधीचं ज्या वेळेला सोनं करणं गरजेचं होतं त्यावेळेला स्वतः यष्टिरक्षकाने थोडंसं नाराज केलं मैदानावर आणि झेलाचं रूपांतर हे एकेरी धावेमध्ये होत आहे. तर एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती म्हणजे 30 धावा धावपलकावर. षटकते पुढील चेंडू मार्गस्थ आहे. चिन्मय गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. 30 धावा धावपलकावर पाठलाग करताना 57 धावसंख्येचा. विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज. 8 चेंडू 27 धावा हे विजयाचं समीकरण आहे मैदानावर. कोणी तगडे संघ या मैदानावर एकामेकाच्या विपक्ष औचित्य ठरत आहे. दैवज्ञ चषक 2024 मैदानावर. स्विच हिट केलाय. सुंदर पटका मैदानावर. ज्या वेळेला पटके चेंडू वेळेला प्रविष्ट करतात त्या वेळेला मात्र टाळ्यांचा आवाज करतात. नाहीतर मात्र ज्या वेळेला फटके पसतात त्या वेळेला आत्मघाती फटके संबोधले जातात मैदानावर. सुंदर फटका मैदानावर. चौकार मैदानावर प्राप्त होतोय कृष्णा पाटकरच्या बॅट मधून. एक सुंदर असा संदीप ज्वेलर्सचा चौकार मैदानावर आणि चौकारानं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 34 धावा धावपलकावर. चौकारानं विजयाचं समीकरण बदलत आहे. 7 चेंडू विजयासाठी 23 धावांची ही गरज. हे समीकरण मैदानावर. थोडंसं मागडे षटक ठरलाय. चिन्मयला जी जबाबदारी दिली होती थोडीशी खराब कामगिरी मैदानावर. एक ब्रेक थ्रू मैदानावर द्यावा लागेल गोलंदाज चिन्मयला. पुन्हा एकदा स्विच हिट मैदानावर. सुंदर टायमिंग बेमिसाल मैदानावर. चेंडूचा प्रवास सरळ चेंडू सीमा पार भेटेल लावा 6 या मैदानावर. संदीप ज्वेलर्सचा एक दर्जेदार असा षटकार मैदानावर. डीजे षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. हे पारितोषिक कृष्णा पाटकरसाठी. सुंदर स्विच हिट मैदानावर. काय फटका मैदानात सजवलाय.
17 धावांची ही गरज हे समीकरण मैदानावर येऊन ठेपताय. स्ट्रायकर दिशेने अमित सज्ज होतोय आणि गोलंदाजी मार्कवर राजेश सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघ मालक मैदानावर जबाबदारी घेतली अंतिम षटकाची मैदानावर. बघूया कशा पद्धतीचं कार्य करतोय. स्वतः मालकाला मैदानावर यावं लागतंय. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण मैदानावर. राजेश कार्यकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. थांबवायचं आहे. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण आहे. 17 धावा डिपेंड करायचे 6 चेंडूंमध्ये. कसा बसेल गोलंदाजी मैदानावर. षटकातील पहिला चेंडू आडोबेट्टा पटका टोलवायचा प्रयत्न. सुंदर पटका मैदानावर डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू 1 बाउन्सचा. संदीप आजोलचा एक दर्जेदार असा चौकार मैदानावर. डीजे संख्या परावर्तित होते. 44 सबाईक नेल्सन पिगेरेवर तर विजयासाठी 5 चेंडू आणि 13 धावांची गरज हे समीकरण मैदानावर. पाठलाग करताना 57 धाव संख्येचा मोठे पटके सामन्याचा रूप बदलत आहेत मैदानावर. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचवली. एक डीप स्क्वेअर लेग रिजनला, एक डीप मिड विकेट रिजनला, एक लॉंग ऑन रिजनला देखील क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफला देखील सुंदर क्षेत्ररक्षण आहे. पाच चेंडू 13 धावा समीकरण मैदानावर. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. सुंदर पद्धतीचा फटका क्रिकेटच्या परिभाषेत सेफ शॉट मैदानावर. स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका. चेंडूचा प्रवास होतोय तोपर्यंत मात्र चेंडूची परती होते आणि एकेरी धावेची पावलं जोखमीच्या 2 धावांकडे आणि 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 46 धाव फलकावर. दुहेरी धावेनं विजयाचं समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. अमित स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय. हल्ला बोलतो करेल का, आक्रमण पसंत करेल का मैदानावर. उलटच पद्धतीचा चेंडू हल्ला बॉल केलाय. सुंदर पटका मैदानावर आणि चेंडूच्या खाली तिथे प्रोटेक्शन आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये एक बेमिसाल झेल टिपलाय आणि फलंदाजी एका बाजूने बॅक टू द पवेलियन. ऐन मौकाच्या क्षणी एक ब्रेक थ्रू मैदानावर. डीजे निखिल जामसंडेकर. 3 चेंडू विजयासाठी 11 धावांची ही गरज. पाठलाग करताना 57 धावसंख्येचा निखिलला कार्य करावं लागेल. फिनिश द्यावं लागेल. पायरोनी चांगल्या पद्धतीने केले. कळस चढवण्याचं काम तुझं आहे मैदानावर. जबाबदारीने परिपूर्ण क्रिकेट अपेक्षित. 3 चेंडू 11 धावा समीकरण आहे मैदानावर. सुंदर अशी ही लढत. सुवर्णकार मालवण विपक्ष गजांत लक्ष्मी साळगाव या दोन्ही संघांमध्ये ही लढत औचित्य ठरते ते सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 च्या मैदानावर. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्यानं बदलावी लागते कारण सिच्युएशन आहे. 3 चेंडू आणि 11 धावा समीकरण आहे मैदानावर. अटीतटीची लढत आहे. दोन्ही संघ एका बाजूने तोलामोलाचे संघ आहेत. 100% योगदान मैदानावर देण्याचा प्रयत्न जो आहे तो पाहायला भेटतोय. पुढचा सामना होतोय स्वामी समर्थ बांधा विपक्ष कुडा सुवर्णकार या दोन्ही संघांमध्ये ही लढत. नाणेफेक कुडा संघ विजयी होतोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ स्वामी समर्थ बांधा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. या सामन्यानंतर दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय. आपापली कामगिरी मैदानावर पार पाडायची आहे. 3 चेंडू 11 धावा हे समीकरण. आडबट्टा पटका टोलवायचा प्रयत्न. फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली आहे आणि सुंदर झेल मैदानावर फॉलो थ्रू मध्ये पाहायला भेटतोय आणि फलंदाजी एका बाजूने निखिल होतोय बॅक टू द पवेलियन आणि विजयाचं समीकरण बदललाय.
2 चेंडू 11 धावा, अटीतडीचा हा सामना मैदानावर. स्वतः मालक येण्यातून आपल्या खांदी जबाबदारी घेतली. अंतिम षटकाची राजेश याने मैदानावर आणि ती कामगिरी मैदानावर पार पाडतोय. टाकताना पाहायला भेटतोय आणि 2 चेंडूवर सलग 2 षटकार जर टोलवले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्मान्य श्री आबाजी पिंगुळकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 2 चेंडूवर सलग जर 2 षटकार टोलवले आणि आपल्या संघाला विजयी करून दिला तर मात्र रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य आबा पिंगुळकर यांच्याकडून. भाऊ मालवणकर विनंती असेल मान्यवर कक्षपाशी या. विघ्नेश कुलकर्णी कुठे असतील आपण यायचंय मान्यवर कक्षपाशी. 2 चेंडू 11 धावा हे समीकरण आहे मैदानावर. न्यू बॅटर साई मैदानावर पावलं वळवतोय. षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 5वा चेंडू मार्गस्थ आहे. अटीतडीची ही लढत. आडव्या बेट्टा पटका टोलवायचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली. ट्रिपल उद्ध्वस्त होत आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल दुसरी हॅट्रिक साकार करण्यामध्ये यशस्वी ठरलाय स्वतः संघाचा मालक राजेश या मैदानावर. पहिली हॅट्रिक एका बाजूने पार्थ मालवणकरच्या नावे आणि दुसरी हॅट्रिक राजेशच्या नावे होतोय. पटका टोलवायचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास सरळ चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. साठी धाज मगली दाखीत मात्र पंच मात्र दोन्ही अनुभवी पंच आहेत. बराच काळ टेनिस क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांच्याकडे अनुभव आहे मैदानावर. आणि सामन्यामध्ये एका बाजूने अगदी दिमाखात विजय साजरा करतोय तो गजांत लक्ष्मी साळगाव संघ आणि पराभव पत्करावा लागतोय तो म्हणजे सुवर्णकार मालवण संघाला. चांगला काही नक्कीच साकारलाय मात्र शेवटच्या क्षणी एका संघाला विजय पत्करावा लागतो पण एका संघाला पराभव पत्करावाच लागेल मैदानावर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 36 धावांची लयलूट केली तो सिद्धार्थ शिरोलकर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि गोलंदाजीच्या माध्यमातून 1 विकेट घेतलाय. सुंदर कामगिरी. अष्टपैलू दर्जाचं एक क्रिकेट मैदानावर. जयेश परब मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ यायचंय आपण विनंती असेल. जयेश परब पुढील सत्रासाठी आपण यायचंय.
कृष्णा पाटकर ठरतोय. दोन्ही खेळाडूंनी यायचंय, आपला सन्मान होईल, आपण स्वीकारायचा आहे.